बेबीचं ना हे दरवर्षीच आहे. हा दिवस आला की तिची चिडचिड वाढते. सरे हळू, ताटाला पोचा येईल पुरे आता. हो हळू जरा. जाऊ दे ना सरू, तू कशाला चिडचिड करतेस? बेबी बन्सनचा त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी मूड नसतो. अगं केवढ्याने ओरडली ती माझ्यावर, घाबरले ना मी. ते ठीक आहे ग, त्याला काही कारण पुरतं. मला एक गोष्ट कळत नाही, बेबीने स्वतःहून आपला संसार मोडलाय. म्हणजे ती स्वतःहून आपलं घर सोडून इथे आलीये. तरीही एवढ्या वर्षानंतरही ती इतकी अपसेट का होते? आठवणी असतात ना ग सरी. तेच तर म्हणते मी. म्हणजे तिला अजूनही नवऱ्याची आठवण येते का? मिस करते का ती त्यांना? बाई असं असेल का? पण मला तर बेबी बन्स कायम त्यांच्यावर चिडल्या तसंच वाटलंय. आणि तिच्या चिडचिडी मागे नेमकं काय चाललंय मनात हे कधी कळलंच नाही. आणि फक्त त्या माणसाबद्दलचा राग नसतो ना ग, स्वप्न मोडल्याचं दुःख असतं. तिलाही वाटतच असेल ना ग, आपलाही संसार असता तर आपली मुलं बाळ असती. हे दुःख जास्त आहे नाही का त्यांना? आणि ही इतकी खाजगी बाब आहे ना की कोण मध्ये पडणार? नाही नाही, आईनी समेट घडवून आणायचा प्रयत्न केला होता पुढे पुढे. म्हणजे बेबीलाही खूप झापलं होतं त्यांनी. नंतर नंतर ना त्यांना देवेंद्र जावई म्हणून आवडायला लागला होता. आणि माणूस तसा चांगलाच होता ग, म्हणजे हुशार होता, वागाय बोलायला चांगला होता. हा फक्त कवितांचं वेड जरा जास्त होतं एवढंच. तेच तर आवडत होतं ना बेबी बन्सना. बेबीचा राग हा एक प्रॉब्लेमच आहे बरं का. तिचा ना कंट्रोलच नसतो स्वतःच्या रागावर. तिच्याबरोबर राहणं एखाद्याला अवघड होऊ शकतं. आता आपल्या घरात श्री आणि आई आहेत म्हणून ती जरा कंट्रोल मध्ये. आता आपल्या घरात रोजच फटाक्याची माळ लागली असते. नाही, तापट आहे कबूल आहे, पण प्रेमळही तितकीच आहे. एकदा जीव लावला की मागे पुढे पाहत नाही बेबी. आणि स्वभाव असतो ग, त्याला औषध नाही. सरे तू वाईट वाटून घेऊ नकोस. अगं गेल्या वर्षी याच दिवशी मी या रागाला बळी पडले होते. म्हणजे सगळा राग माझ्यावर निघाला होता. समजून घ्यायचं का आपण? आणि त्यांचा राग शांत झाला ना की ते स्वतःहूनच सॉरी म्हणतील तुला. बघ तू. हे बघा, आजचा दिवस ना आपण बेबीच्या कलाने घेऊया जरा. ते झालंच ग. मला ना राहून राहून एकच प्रश्न पडतोय, कुठे असतील होय आता देवेंद्र? बाबा मला वाटलेलं ती भाऊजींकडे गेली असणार म्हणून मी तिथे गेलो, तर ही तिथेच होती. बाबा आजपर्यंत हिने असंच केलं असणार. नेहमी जाऊन तिकडे काहीतरी बोलून येत असणार. त्या ताईला डॉक्टरने सांगितलं होतं तुला स्ट्रेस होईल, तिकडे जाऊ नको, खोकल्यांना भेटू नको. त्याचाच फायदा घेतला बाबा. तिकडे जाऊन काही बाई बोलून आले नाही, आपल्याला येऊन सांगितलं की भाऊजींना ताईला नांदवायचं नाहीये. मला वाटायचं माझ्यामुळे होते सगळं. म्हणजे हे अचानक असं सगळं का झालं, ताई त्यांना अचानक नकोशी का झाली काहीच कळत नव्हतं ना बाबा आपल्याला. आई तू का वागलीस ताईशी? असं काय तिला घोडं मारलंय तुझं? तिने आजपर्यंत सगळ्यात जास्त तुझंच केलंय माहितीये ना तुला. बाबा एवढं सगळं करून हिचं मन अजून शांत झालेलंच नाहीये. आजी परत गेली होती तिथे. हो गेले, कारण तुझ्या ताईला सासरी पाठवायचं होतं म्हणून जावई बापूंकडे हात जोडायला गेले होते मी. पण मी तुला सांगितलं होतं ना तू त्यांच्याकडे जाऊ नकोस म्हणून. हो पण काय करू मी? माझा आईचा जीव आहे, कसा स्वस्त राहील सांगा ना. अहो जे काही करते ते माझ्या लेकरांसाठीच करते ना. झिजवले थोडे जोडे, घेतला थोडा कमीपणा, तर बिघडलं कुठे म्हणते मी. पिंट्या अजून लहान आहे, त्याला अक्कल नाही. आणि मला कळतं कुणासमोर काय आणि कसं बोलायचं ते. बाबा हिला आवरा, ही ऐकणार नाही, आपण सांगून थांबणार नाहीये. बाबा हिला काय करायचं असलं उद्योग करण्याची? जर ताईचा खरंच डिवोर्स झाला तर ताई कुठे जाणार? भाऊजींशिवाय कशी जगणार? हिला काय करायचं असलं सगळं करण्याची? मी हे सगळं केलं कारण तू भाऊजींच्या तोंडाला काळं फासून आला होतास मूर्खा.